पोहे 2 किलो. झालं ना वहिनी सगळं? हा खार काय किलो लिया. खार का? हा वापीसाठी जरा डिंकाचा लाडू करते. बर बर बर. ड्रायव्हर दादांना फोन केला होता ना? हो आलेत की बाहेर. रजेचं काय झालं ग? तू काल रजाच सांगायला गेली होती ना? हो आई, काल रजा टाकायलाच गेले होते, पण जरा काम आलंय म्हणून थांबावं लागेल काही दिवस. अगं पण आपण तुला आता आरामाची जास्त गरज आहे. आत्ता जरा तू उठलीस आप्पे. नाही, करू द्या तिला, ती घेईल काळजी. पण आपे तू ऑफिसला गेलीस तरी बसूनच काम करणार आहेस ना बाळा? हो, मी फारशी बाहेर पडणारच नाही आई. मग ठीक आहे. बघितलं का, अख्ख्या घराला दावणीला बांधून ठेवलंय हिनं. मावशी, तुम्ही काही म्हणलात ना तर मला काहीच फरक पडत नाही, खरंच. येऊ काही बाबा? सांभाळून जा. हो. भाऊजी, अहो तुम्ही तरी सांगा की तिला. मी बोललोय तिला वहिनी. तो चिकार सांगतोय, पण त्याचं कुठलं ऐकते ती? तिचं असं असतंय, हम करे सो कायदा. ए म्हणे गबस, जिथे तिथं आग लावायची नुसती. आता गो बाया, मी काय आग लावते तेव्हा? जे खरं आहे ना तेच सांगते. आता तुम्हीच सांगा, पोटच्या पोरापेक्षा काम लय महत्वाचं आहे का? हा, एवढं बी कळू नाही का काय बाईच्या जातीला? मावशी, तिला कळतं, तुम्ही सांगायची गरज नाही तिला. हा, कळतंय ना? अरे कळत असतं तर वागली नसती ना अशी ती. म्हणे ती कलेक्टर आहे. हा, अगं तुझ्यासारखी नाही दुसऱ्याच्या घरात राहून घरपुडीचं काम करत, अख्खा जिल्हा सांभाळते ती. आणि काय ग, तुला काय माहिती तिचं काय काम आहे ते? बया बया बया, रुक्मिणी तुला लयच कळायला लागलं. जा दे ना, मरू दे तिकडं, मला काय घेणं देणं आहे तवा. उद्या पोटातल्या पोराला काय झालं ना, मग बसा बोंबलत. पुढचं नका बोलत जाऊ, कळलं का? ही मावशी ना, चांगलं बोलायला तोंड उघडतच नाही कधी. अर्जुन, जाऊ दे, ती मुद्दाम करते माहिती आहे ना. भाऊजी, फक्त बसून काम करायचे हा मुद्दा नाही. या काळात डोक्याला सुद्धा काही ताण नकोय. हा भाऊजी, पिऊ बरोबर बोलते. हा, अगं पोरीनो, अगं बस हुशार आहे ती, तिला सगळं कळतं. आई तसं नाही हो, पण असं कधी होऊ नये. समजा काही बरं वाईट झालंच, बाळावर काही परिणाम झाला तर काय करणार? आणि तो आयुष्यभरासाठी असणार आहे, मग काय करायचं आपण? आणि आत्ता आपण आणि 7-8 महिने सुट्टी घेतली तर काय बिघडणार आहे तेव्हा? असं डॉक्टर आता हालचाली पण कमी करायला सांगतील. वहिनी, बोलतो मी तिच्याशी. अर्जुन, तिला सगळं नीट समजावून सांग. आप्पे, सगळ्यांना वाटतंय क, तुला कधी कळणार? अर्जुन, हा, काय काय नाही, मी आलो, आवरून येतो. काय भालेराव, काम होतंय का नाही आमचं? तुमचं काम इतकं सोपं आहे का साहेब? काय पैसे वाढून देऊ का अजून? अहो, कुणाकुणाच्या हात ओली करावे लागतात, माहिती आहे ना तुम्हाला. अरे काय लेका, एक फाईल काढायची, किती घेशील अजून? 30 वर्षापूर्वीची फाईल आहे, पैसे तर लागणारच ना. घे, पण काम झालं पाहिजे. 4 दिवस लागतील साहेब. आता 2 दिवस लागतील साहेब. अरे आता अजून कशाला 2 दिवस पाहिजेत तुला? वातावरण लय गरम झालं घेतलं, सगळी गॅसवर आहेत. का बरं? अहो, वरून कुठल्या तरी मोठ्या अधिकाऱ्याने त्या फाईल जमा करायला लावल्यात. एक बी फाईल बाहेर घेऊन येता येणार नाही. अहो, त्यावेळचे 7-12 नोंदी ते आता सगळ्या धूळ खात पडल्यात. काढता काढता खुकून मेलो. कुणी सांगितलं काढायला फाईल्स? ते काय नाही माहिती. रोज 6ला जाणारे आमचे साहेब रात्री उशिरापर्यंत थांबत्यात. म्हणजे तुम्हीच बघा तो कसला अधिकारी असेल. कोण आहे मोठा अधिकारी? हिचे काय ते अधिकारी? तुम्ही जर मला इथं बघितलं ना तर अजून मोठा मॅटर व्हायचा. तर ते जाय, तू नंतर भेटतो. मला बी काम आहे तिचं. वेलकम मॅडम. काढल्या सगळ्या फाईल? मॅडम काम चालू आहे. मी सांगितलं होतं ना महत्वाचं काम आहे म्हणून, मग का वेळ लागला?
मॅडम आपण त्यांना एक दिवस अगोदरच सांगितलं होतं. हो पण मग अजूनही काय शोधतायत? मॅडम 30 वर्षापूर्वीचे रेकॉर्ड्स आहेत त्यामुळे वेळ लागतोय. आधीच 30 वर्ष वाया गेली आहेत. तुम्हाला कळतंय का? लय महत्वाचं काम आहे हे. आपल्यामुळे लोकांचं नुकसान झालंय. आता 1 मिनिट सुद्धा वाया घालवता कामा नये. हो मॅडम. आता जोवर मला सगळे रेकॉर्ड्स मिळत नाही तोवर मी इथनं हलणार नाही. या. काय बाया फोन बी वाजला आता कसा घ्यावा याला. लागला का? हॅलो हॅलो. हॅलो आई, काय करते? काय म्हणतो म्हणत्या? अगं आई, काय खात बसलीस तू? इथे सगळी बॉम्ब झाली. आता काय झालं? त्या तलाट्यानं या भूमी अभिलेख कार्यालयातला एक शिपाई जोडून दिला होता. अगं पण वेगळाच गुत्ता झाला इकडं. अरे बंटी बाळा, आता एकदा सांग मला काय झालं ते. ती आप्पी आलीये, जुन्या जमिनीच्या सगळ्या फायली उचकत बसली येऊन. काय बया, तिथे बी ती पोचली का? आता ती काय शोधायला लागली तिथं? माहित नाही आई, पण सगळ्या फायलीचा गठ्ठा ना बाजूला काढून ठेवलाय तिच्यासाठी. काय र देवा बंट्या, म्हणूनच तिने तिची रजा रद्द केलेली दिसती या. आई मला तर काय कळाना झालंय बघा आता. बंट्या, ती फाईल बिल तिला काही सापडायला नको बर का, निदान आज तरी. आई तिला जर जमिनीचं कळालं ना तर आपला प्लॅन फसला म्हणून समज बघ. होय बाळा, आज ना ती घरी आली ना की ती उद्यापासून कामाला येणारच नाही. असं काहीतरी मी करते. हा, तू नको काळजी करू. लागलं तरी ना डांबून ठेव, पण चांगली अडकली पाहिजे बघ. होय बाळा, ठेव. पाणी वाढवा, पाणी. पिकं जाळायच्यात का? हो वाढवतोय. कधी वाढवायचं? हो वाढव तू. वाढवा पटकन. कोण आहे रे? अर्जुन बाबा. अर्जुन बाबा वरतीत एकदम जाम भारी दिसताय. यशोप्पा आता ठरवले, फक्त आणि फक्त इमानदारीतच काम करायचं. करणार आता आमच्या डोळ्या मारत आहे की तुम्ही. बरं, पिकं यंदा लय जोरात आले असं कळलं मला. अर्जुन बाबा तुमच्या कष्टाचं फळ आहे ते. फक्त माझ्या नाही यश बापू, आपल्या दोघांच्या कष्टाचं फळ आहे. बरं, शेतात टाकायला खत आहे ना? हाय की. आणि हे फवारणीचं औषध? औषध बी आहे. ओके. फक्त आहे ना, फक्त काय? मातीला जीव लावणारा माणूस पाहिजे. कदम. हा अर्जुन बाबा, आता तुम्ही बी ड्युटीला लागला. इनू बाबांना म्हणा या की शेतात. त्यांच्याशिवाय शेतात मजा नाही ना. अहो, माझ्या एकदम मनातलं बोलला तुम्ही यश बापू. आता कदम ऐकतील का नाही माहित नाही मला. अहो, आयुष्य शेतात काढलेला माणूस आहे. शेताशिवाय जमणार नाही त्यांना. अहो, तुम्ही करत होता तेव्हा येत होती की आदन मधनं. ते मदतीला यायची यश बापू. आता फुल टाइम येतील का नाही माहित नाही ना. हे शेती कशी घेतली मी माहिती ना तुम्हाला. अर्जुन बाबा, अहो झालं की सगळं. आता कोर्टाने सोडलं की तुम्हाला निर्दोष. कोर्टाने रगड सोडलं की हो निर्दोष. पण कदमांच्या मनात काय चाललंय ना त्याचा ठावच लागा ना मला. अर्जुन बाबा, तुम्ही बोलून तर बघा एकदा. अहो, शेतात आयुष्य घालवलेला माणूस आहे. शेतीशिवाय जमणार नाही त्यांना. कदाचित तुम्हालाच असं वाटत असेल, त्यांच्या मनात काय बी नसेल. असं असेल बरं का. परवा माझा ड्युटीचा पहिला दिवस होता, त्या दिवशी आले होते चौकीला. लय खुश होता माणूस. हा, तीच तर म्हणतोय, उद्या चांगला दिवस आहे. घटस्थापना. हा, मी तुम्हाला सांगतो अर्जुन बाबा, उद्या 100% इनू बाबा शेतात येणार. घाटाला माती न्यायला. नाही नाही, मी बोलतो त्यांच्याशी आणि कदम उद्यापासूनच शेतात येतील. त्याची काहीतरी सोय करतो मी. तुमचं चालू द्या, येतो मी. हा, अरे झालं का नाही? अरे किती वेळ झाला? आवरा की, कधी बसायचं जेवायला? हो, ते भाजी आमटी गाज झाली होती ना, ती गरम करत होतो. ते आधीच करून ठेवता येत नाही होय? आवाज तुम्ही कशाला एवढं चिडताय? तुम्ही बसा बरं. आणि हिला कशाला लावलंय का मला या पुरीला? कळत नाही होय तुम्हाला? अहो यापे, तू कशाला करती ग? हे बघ, आम्हाला इथं ओरडून घ्यायला लागतंय. तू बस. अहो आई, सरकाराव एवढं काय नाही. असं कसं? घरात काम करायची नाटकं केली पाहिजेत. त्याच्याशिवाय कौतिक कसं होणार, है का नाही?
तरी म्हणलं तोंड उघडून अजून घाण कशी केली नाही. ए मला घाण काय बोलतो हा? आता तूच सांग ना. एवढं मोठं तोंडवर करून बोलली राजा घेईन आणि शेवटी गेलीच ना ती कामाला. पण मावशी ती कामाला गेली तर तुमचं का पोटात दुखतंय? आप्पीनं श्वास जरी घेतला ना तरी यांच्या पोटात दुखतं श्वास का घेतला म्हणून. आणि परत काय नावाची आहे म्हणी दिसते अडाणी काहीच म्हणजे अनबन पाजल पाणी. ओ आपे 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 बस 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 आपे धर धर पाणी सावकाश पाणी पी पाणी पी सावकाश. कस काय ठसका लागला रे? अरे अर्जा हसल्यामुळे ठसका लागला. अपर्णा खोल श्वास घे. नाही एवढं काही नाही, ठीक आहे आता. नक्की ना अपर्णा? का थोडा वेळ थांबतेस? हा सर मी थांबते जरा वेळ. तुम्ही बस तेव्हा जेवायला. हा तुम्ही बसा सगळेजण, आम्ही जेवतो. असं कसं? आप्पी मॅडमला ठसका लागलाय ना. मावशी तुम्हाला सगळे एवढे बोलतात, तुम्हाला काहीच वाटत नाही का हो? हा ग दुसरं काय करता येत नाही ना म्हणून नुसती थोबाड वाजवत्यात. आता मालकिनीच्या खोलीत कोण राहते? मीच ना. आणि सरकारांनी माझ्या संग लगीन केलंय. ह्याच्यात काय बदल होणार आहे का? हा त्याच्याबद्दल बोला की. मावशी हे दोन्ही भ्रम आहेत. असो का? माझे बरं तुला माहिती असेल. बरं 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 ठीक आहे. हा मावशी मी आता खरंच बस 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 पाणी घे. अर्जुन शांत हो. कशाला नादाला लागतीस का यांच्या? तुला 50 वेळा सांगितलं ना मी. अरे अर्जा रागवतोस कशा पाहिजे जेव? आपण कदम ही बाई मुद्दाम करते, हिला कळायला पाहिजे ना. तिला नको बोलू अर्जा. हा बरोबर. तिला काय बोलू नका कुणी. ती कुणाचं ऐकत नसती. आता तिला पोटच्या पोराची बी काळजी नाही. आता अर्जुन म्हणतो रजा घे तर ते ना ऐकायची ती. पण हिच्या एका शब्दा खातर त्याने लगेच तुरुंगात जायचं. तुम्ही आज जा जेवायला. मी हितच बसणार. बस याला जायचं त्याला जाऊ द्या. म्हणून म्हणत होतो राजा घे. हे असल्या लोकांचं ऐकून घ्यायला लागतं. अर्जुन कशाला तुम्ही दोघं तिच्याकडे लक्ष देताय? सोडून दे. काके तसं नाही. काम हे मान्य आहे पण गरोदर आहे ना ती. काळजी घेतली पाहिजे का नाही मला सांग. आता तुम्ही सगळे जण मदतीला इथं वाढायला करायला तू येस वहिनी येत. तिकडे कोण असणार आहे? ऑफिसच्या ठिकाणी असं काय करावं लागलं तर काय करणार? अर्जुन मी बाळाची काळजी घेते की. हो बाळाची काळजी घेते. ती दरड कोसळली ना त्यावेळी मी होतो तिथं. सरकार मृत्यू शिवून गेला तिला तरी जागची आली नाही पोरगी. अर्जुन तिथली परिस्थिती तशी होती. अर्जुन तिला कळतंय. अरे पोटात बाळ आहे तिच्या. ती घेईल की काळजी. नाही ती घेईल रजा. कधी कधी घेणार पण? माझं काम झाल्यावर मावशी. अगं पण काम कधी होणार? हा लवकरच होईल मावशी. बघा बघा काम लवकरच होईल म्हण. तुम्हाला सांगते ही आप्पी अजून आजारी आहे. पण तिला कामाला जायचंय ना म्हणून ती सगळं लपावती. मला सगळं माहिती आहे ना. तोंडाला येईल ते बोलणं बंद करावं मावशी तुम्ही. मी खरंच चांगल्यासाठी बोलते तरी बी मलाच गप्प बसवा. एक वेळ सूर्य पश्चिमेकडून उगवेल पण तुम्ही चांगल्यासाठी नाही बोलणार या ठिकाणी. नाही अहो मगाशी ती आली ना तेव्हाच लई थकल्यासारखी वाटत होती. बस विषय संपवा आता. आपे लवकरात लवकर तू रजा घ्यायची आहेस. आता गो बाया तुम्ही सांगितलं आणि तिने घेतली हा लगेच. वाढ बघा आपे तुला सांगतात ना एवढे घरातले. तुला जर घरचं आणि घरातल्यांचं काय पडलं असेल ना तर तू उद्या रजा घेशील. मावशी आमचा सगळ्यांचा तिच्यावर विश्वास आहे. ती नक्की रजा घेईल. आणि आता तुमच्या बडबडीकडे आम्ही लक्ष देणार नाही का आता आम्हाला लागल्यात बुका. चला घ्या जेवायला. हा तुम्हाला बसायचं असलं तर बसा जेवायला ना तर राहू द्या उपाशी. बस चल
चलो मॅडम यात पाय बुडवा. पायाला सूज आली ना? एवढं काय त्यात, येते सूज पायावर. होय, हे बरं कळतंय. विश्रांती घ्यावी, आराम करावा, हे कळा ना. अर्जुन, तू टोमण्यात बोलू नका. मी आता तुला शेवटचं सांगते. बाहेर पण उगाच चिडचिड करत होतास तू. एक काहीतरी ठरवायचं ना. एक तर काळजी घ्यायची, नाहीतर मग चिडायचं तरी, भांडायचं तरी. एक मिनिट. माझं भांडण कलेक्टर अपर्णा सुरेश मानेंशी, आणि मी काळजी घेतोय माझ्या होणाऱ्या बाळाच्या आईची. उगाच शब्दात खेळायची गरज नाही. आपण तुला कसला राग आलाय माझा एवढा? राग येणार नाही तर काय. आपलं काय ठरलंय अर्जुन? सगळ्यांसमोर आपण एकमेकांची बाजू घ्यायची म्हणून. आणि तू बाहेर काय केलं? तर मावशींच्या बोलण्यावरून मी काय ठरवलं नाही. बाहेर कसं झालं बघितलं ना. तुला 2 वेळा खोकला आला, तो पण एवढा मोठा. मी काय करणार आहे? मी मुद्दाम केलं का मी? एक तर बाबा पण पटकन कसे बोलले, मग हसू नाही येणार का? आणि मी काय ठरवून केलं वे? आणि त्या मनी मावशी तर काही बोलत होत्या, मग मी काय गप्प बसायला पाहिजे होतं का? सॉरी. ठीक आहे. ठीक आहे, वर बघ आता. हे ठेव. आता काय झालं? कुठे काय झालंय? अजून एकदा सॉरी म्हण. मी नाही म्हणणार. मी एकदाच म्हणतो दिवसातून, आणि म्हणलोय मी आता. ठीक आहे, चांगलं वाटतं. पायाला चांगलं वाटतं. हा. ऑफिसमध्ये फळं खाल्लीत मी वेळेवर. आणि लक्ष्मीताईनं सांगितलं होतं दुपारच्या जेवणात कोशिंबीर करून द्या मला. खाल्ली का मग? हो, खाल्ली. आणि डॉक्टरांनी सांगितलेली सगळी काळजी घेते मी. आणि दिवसभर ऑफिसमध्येच होती ना? हो. नाही म्हणजे ते मध्ये जरा छोटं काम होतं म्हणून दुसऱ्या ऑफिसला जावं लागलं, तेवढंच. मग झालं ना, तेच झालं ना. म्हणजे तू थांब ना. तसे नाही. 1 मिनिट. तू काय करतोयस? 1 मिनिट. अर्जुन, ते काय तोंडी नको त्रास नको देऊ. अर्जुन ऐक माझं. तू काय करतोयस अर्जुन? हॅलो बाळा, ऐक ना. तुझी आई आपल्याला गंडवती का रे? है ना? थांब ना. हॅलो. हा बाळा, तू बाबांना सांग की मी एकदम स्ट्रॉंग आहे त्यांच्यासारखा. आणि मी आईला कामात मदत करतोय म्हणा. काय बाळा, आता तू आईला सांग की सगळ्यात जास्त गरज कशाची आहे? विश्रांतीची आहे का नाही? पण ती घेतली पाहिजे का नाही? आणि तुला सांगू का बाळा, जर तुला माझ्या पोटात वाढवण्याची एखादी फॅसिलिटी असती ना, तर मी ते पण केलं असतं. कळलं का? आपे. हॅलो, तुझ्या बाबांना म्हणाव त्याची काही गरज नाहीये, कारण मी माझ्या आईच्या पोटात एकदम व्यवस्थित वाढतोय. आणि त्यांना हे पण सांग, आईशी भांडत जाऊ नका म्हणाव, कारण आई अख्ख्या जगाशी भांडू शकते, फक्त त्यांच्याशी नाही. सांग जरा तुझ्या भाषेत. देख बाळा, आईला म्हणाव सॉरी. बाबा परत नाही असं करणार. हॅलो. हा ठीक आहे. झोप. शांत झोप. गुड नाईट. मला बोलायचं होतं ना, फोन का ठेवला? झोपलाय तो. झोप. तुला काय माहिती झोपलाय ते? मलाच माहिती ना. मला म्हणलं गुड नाईट, मी त्याला म्हणलं गुड नाईट. बाळ झोपलाय आता. होय. मी पण बाळाला गुड नाईट म्हणलं. हे बाळासाठी होतं, कळलं? अर्जुन, अरे हे बाळाच्या आईसाठी होतं. बाळाच्या आईला पण गुड नाईट म्हणलं पाहिजे ना. आप्पे, आवरा आता लवकर. झोपायचंय ना, सकाळी ऑफिसला जायचंय लवकर. लवकर सुट्टी घ्यायची असेल तर लवकर काम उरकावं. आप्पे, घे ना करायचं लवकर. आरामाची गरज आहे ना तुला. हो. आवरा. हे झालं? हो. थांब.
बघितलंस का बाळा, तुझ्या बाबांचं किती प्रेम आहे आपल्यावर.